काही वेळापूर्वीच दत्तूला अगदी काळजाचा थरकाप उडवणारा भयानक अनुभव आला होता. ज्या गोविंदराव दस्तांबद्दल तो या गावात या वाड्यात आल्यापासून ऐकत होता, त्या गोविंदराव दस्तांची काळी आकृती त्याला कळत नकळत का होईना, पण दत्तूचा सामना गोविंदरावांशी झाला होता. त्यातल्या त्यात सविताची खोली मोठी होती. त्यामुळे विजयने 2 गाड्या ओढत ओढत आणल्या आणि त्या खाली पसरल्या. त्यांच्यावर विजय आणि दत्तू निजले होते. कारण आता काहीही झालं तरी दत्तूला एकटं सोडायचं नाही हे त्यांनी ठरवलं होतं. सविता मात्र खाटेवरच झोपली. परंतु मघाच्या प्रसंगानंतर त्या तिघांना झोपेचा साधा प्रयत्न करणं आता अशक्य होतं. दत्त, तुम्हाला वारस करून इथे आणण्यामागे गोविंदरावांचा जो काही गुप्त हेतू होता तो आता हळूहळू प्रकाशात यायला लागला आहे. सविता बऱ्याच वेळाचं मौन तोडत म्हणाली. बरं झालं दत्त, तुम्ही त्या संपत्तीच्या मोहात सापडला नाहीत ते. नाहीतर त्या संपत्तीच्या मोहात पडून नाही ते रंगढंग केले असतेत. परंतु त्याची आता जबर किंमत आपल्याला मोजावी लागली असती. परंतु दैव आपल्या बाजूने असावं, तुम्हाला तशी दुर्बुद्धी झाली नाही. आपल्यापैकी एकेकाला झोपायला हरकत नाही. दत्तू, तू मस्तपैकी झोप. 1-2 तासात आम्ही तुला जागे करू. जरी झोप आली नाही तरी निदान विश्रांती तरी मिळेल. झोप येणार नाही हे माहीत आहे, पण आपण बोलायला लागलो की अपरिहार्यपणे तो विषय बोलण्यात येणारच. वाड्याची हे एकंदर वास्तूच जरा वेगळी आहे आणि आता बेसावध राहून चालणार नाही. त्यातून ही रात्रीची वेळ, या वाड्यात क्षणाक्षणाला काय होईल याबद्दल आता शाश्वती देता येत नाही. सांगता येत नाही की या भयान वेळी काय काय या वाड्यात जागत असेल. तेव्हा तो विषय तोंडातून निघायलाच नको. त्यामुळे प्रत्येकाने आळीपाळीने निदान थोडी तरी विश्रांती घेऊयात. दत्तू गादीवर आडवा झाला आणि दत्तूचे डोळे मिटताच सविता उठली. अंगाऱ्याची पुडी उघडून तिने चिमटीने अंगारा दाराच्या आतल्या अंगाला तसंच खिडक्यांच्या आतल्या बाजूस टाकला. विजय खालीच झोपला होता. ती खाटेवर निजली होती. पहाटे पहाटे थकव्याने डोळ्यांवरती पेंग आली. 1-2दा सविताला भास झाला की खूप मोठ्या आकाराचा एक पक्षी 2-3 वेळा खिडक्यांपाशी फडफडत आला आणि ची ची चित्कार करीत उडून गेला. 1-2दा तिला असाही भास झाला की दाराच्या फटीत एक चमकता कवडीचा डोळा दाराच्या फटीला डोळा लावून आत पाहत आहे. पण मग काही वेळानंतर तिला झोप लागली. तिघही आता अगदी त्या रात्रीच्या अंधारात शांत झोपले होते. जखोबा त्याच्या कामासाठी पहाटे उठत असे. वयाप्रमाणे आता त्याची झोपही कमी झाली होती. अगदी पहाटेचे 3:30-4 वाजले की तेव्हापासून तो जागाच असायचा. वाड्यातले सर्व आवाज आता त्याच्या ओळखीचे झाले होते. त्यातल्या कोणत्या आवाजांकडे दुर्लक्ष करायचं हेही त्याला आजवरच्या अनुभवाने पक्क समजलं होतं. स्वयंपाकघराजवळ कोठीसारख्या एका लहानशा बांधून घेतलेल्या खोलीत तो झोपत असे. पण गेल्या 1-2 रात्री जखोबाही कमालीचा अस्वस्थ झाला होता. स्वयंपाकघरात, बाहेरच्या अंगणात आणि विशेष करून गोविंदरावांच्या खोल्यांच्या आसपास हवेची एक अदृश्य वावटळ भिरभिरल्यासारखी त्याला वाटत होती. त्याच्या मालकांबद्दल त्याला काय वाटतं हे आजवर त्याला कोणी विचारलं नव्हतं आणि त्यानेही कोणाला याबाबत काहीच सांगितलं नव्हतं. एका लहानशा मोहापायी तो गोविंदरावांच्या गुलामगिरीत जन्मभरासाठी कसा अडकला होता हे तो त्याच्याच तोंडाने कोणाला सांगणार होता. आणि त्याच्यासारख्या म्हाताऱ्या यहकश्चित गडी माणसाच्या पूर्व आयुष्याबद्दल कोणाला कुतूहल किंवा सहानुभूती कशी असणार होती. 21-22 वर्षाचा असताना तो गावातल्या एका उफाड्याच्या पण चंट पोरीच्या नादाला लागला होता. इतर अनेक पोरांसारखीच
त्यालाही ती खेळवत होती, बोटावर नाचवत होती, पण त्याला तिचा खेळ नको होता. फक्त तिचं शरीर हवं होतं. त्यावेळी गोविंदराव तिथे वस्तीला होते. गावाबाहेरच्या एका दुर्गम गुहेत त्यांना काहीतरी स्वारस्य होतं. तिथे त्यांचं काहीतरी काम सुरू होतं. हा जखोबा त्यावेळी त्यांच्याकडे तात्पुरता नोकरीला होता. त्याच्या मनातली गोष्ट गोविंदरावांनी बरोबर हेरली होती. त्या एका रात्रीच्या मोहाला बळी पडून हा जखोबा त्यांचा कायमचा गुलाम झाला होता. रात्री 9च्या सुमारास बानी मागे कोणीतरी लागल्यासारखी धापा टाकत त्याच्या झोपडीत आली होती. त्याच्या गळ्यात पडली होती. तिला कशाचीही शुद्ध नव्हती. तोंडून शब्द फुटत नव्हता. काय होत आहे ते कळत नव्हतं आणि कशाला विरोध करण्या इतकी जराही शक्ती अंगात नव्हती. पहाटे 5 वाजेपर्यंत ती त्याच्या झोपडीत होती. पहाटेचे 5 वाजेपर्यंत. गोविंदराव गाव सोडून निघाले तेव्हा ते जखोबाला म्हणाले, चल जखोबा, आता तुला तुझा मुक्काम हलवायला हवा. आणि जखोबा रागात म्हणाला, कोठे चलू म्हणता? गाव सोडून कुठं येऊ तुमच्या मागे मागे? गोविंदराव म्हणाले, तू काय कबूल केलं होतं ते विसरलास का? त्यावर जखोबा म्हणाला, अरे ए भटुरड्या, तसं बोलायचं असतं. निघ जा, आलाय तसा आपल्या वाटेने. गोविंदराव 5-7 सेकंद थंड नजरेने जखोबाकडे पाहत उभे होते. मग आपली धोपटी खांद्याला लावून पडशी उचलत ते म्हणाले, अरे जखोबा, इथून 2 कोसांवरती माहुगाव आहे आणि तिथल्या कुलकर्ण्यांकडे माझा आजचा मुक्काम आहे. त्यांचा वाडा अगदी देवळापाशी चौकातच आहे. आणि गोविंदराव निघून गेले. त्यांनी आपल्याला ही माहिती कशासाठी दिली हे जखोबाला उमगत नव्हतं. पण ही माहिती का दिली हे जखोबाला रात्री 12 वाजता उमगलं. मध्यरात्री त्याच्या झोपडीचं पाल खटखटलं. मग जोराने आत रेटलं गेलं. पंतीच्या मिणमिणत्या उजेडात त्याला जे दिसलं त्याने त्याची बोबडीच वळली. 2 पायांवर बसून ते एखाद्या माकडासारखं पुढे पुढे सरकत होतं. केसाळ शरीर, लाळ ओकणारं सुळ्यांसारख्या दातांचं वाचलेलं तोंड, लाल लाल निखाऱ्यासारखे आग ओकणारे डोळे, आतडं बाहेर काढतील अशा टोकदार नख्यांचे पंजे आणि शेण, विष्ठा, मूत्र, पू यांचा सडका कुचका ओकारी आणणारा भयानक दुर्गंध. त्याच्या अल्पवयातही त्याच्या मेंदूला समज आली की हा नक्की गोविंदरावांचा हस्तक आहे. गोविंदरावांनी हाकारून त्याला मागे खेचलं नाही तर तो आपल्या शरीराचे लचके तोडून कचा कचा खाईल हे जखोबाला पक्क उमगलं. मी जातो, मी जातो, मी माझ्या मालकांकडे जातो. जखोबा रडत ओरडत होता आणि त्या आकृतीला सांगत होता. त्या पशुला वळसा घालून कडमडत कसा तरी तो बाहेर पडला आणि पायात पेटके येत होते, कमरेत कळा मारत होत्या, छातीत आग पेटली होती, तरी जखोबा तसाच धावत धापा टाकत माहू गावातल्या कुलकर्ण्यांच्या वाड्यापर्यंत पोहोचला. अगदी दम घ्यायला सुद्धा तो वाटेत थांबला नव्हता. आणि थांबणार तरी कसा? 2 हातांवर आणि 2 पायांवर माकडासारख्या 10-10 फुटांच्या उड्या मारीत ते 2 कोसावरती सतत त्याच्या पाठलागावर होतं. गोविंदराव वाड्याच्या ओसरीवरच झोपलेले होते. दारावर जखोबाची थाप पडताच त्यांनी दरवाजा उघडला. मालक, मालक, तो भीत भीत मागे पाहत म्हणाला. पण पाठीकडचा सर्व रस्ता आणि सर्व माळ आता रिकामा झाला होता. जे काही आलं होतं ते त्याच्या वाटेनं निघून गेलं. आणि काही न बोलता गोविंदरावांनी त्याला वाड्यात घेतलं. मोठ्या दाराला कडी घातली. जखोबा आणि गोविंदराव दस्त यांच्यात त्या दिवशी झालेला करार अलिखित होता. परंतु त्या करारावरती सर्वस्वी सत्ता गोविंदराव दस्तांची होती. त्यामध्ये जखोबाच्या मर्जीचा प्रश्न आता उरलाच नव्हता. गोविंदरावांबरोबर राहायचं, सांगतील ते काम करायचं
देतील तो पगार घ्यायचा, दाखवतील तिथे रात्रीच्या 4 घटका पहुडायचं. असंच या जखोबाचं आता कायमचं आयुष्य होऊन गेलं होतं. एका रात्रीच्या मोहापायी त्यानं आपलं सारं स्वातंत्र्य गमावलं होतं आणि त्यांच्याबरोबर तो या शिवपूरच्या वाड्यावर आला होता. जखोबाच्या डोळ्या देखत त्यांच्या कुटुंबाची पांगापांग झाली होती. तो आणि गोविंदराव दोघंच शेवटी वाड्यावरती उरले. रात्रीचे कोणी कोणी येत असत, ते सर्व सोडून अर्थात ते दोघेच होते. मालकीनबाई झुरून मरण पावल्या तेव्हा जखोबा तिथेच होता. गोविंदरावांचा जमाना अगदी रुक्ष होता. माणुसकीचा ओलावा त्या कोरड्या जमान्यात केव्हाच शुष्क होऊन गेला होता. मनही निर्ढावलं होतं. रात्री वेडे वाकडे आवाज आले, रडण्या किंचाळण्याचे आवाज आले की तिकडे दुर्लक्ष करायचं असतं. हे जखोबा आता शिकला होता, कारण त्याचा जीव त्याला प्यारा होता. परोपकारापायी तो स्वतःवर नसती तोहमत आता उडवून घेणार नव्हता. गोविंदराव म्हणजे काय चीज आहेत याचा अनुभव त्याने यापूर्वी एकदा घेतला होता. गोविंदराव सांगतील ते काम, वेळ प्रसंग पडला तर डोळे आणि कान तो मिटून घेत होता. या अलिखित कराराने तो आता कायमचा बांधला गेला होता. खूप वर्षापूर्वी मिळालेला धडा तो जन्मात विसरणार नव्हता. समोरच्या भविष्याच्या घटिकेचा विचार करायची त्याला सवय लागली होती. पुढचं पुढे. जबडे सॉलिसिटर गोविंदरावांची कामं महायुद्धानंतरच्या वर्षापासून करीत होते. तेव्हा ते नुकतीच डिग्री घेऊन व्यवसायाला सुरुवात करीत होते. गोविंदराव दस्त यांच्यासारखी प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्या ऑफिसमध्ये आली तेव्हा त्यांना अगदी धन्य धन्य वाटलं होतं. सुरुवातीची गोविंदरावांची कामं अगदी साधी होती. काही कायदेशीर नोटिसा देणं, तहसीलदार कचेरीतून भरणा झालेली रक्कम आणणं, काही खंडाचे, भुई भाड्याचे, अर्धेलीचे करार करणं. पण हळूहळू गोविंदराव जबड्यांवरती जास्त जास्त जोखमीची कामं सोपू लागले आणि जबड्यांच्या लक्षात आलं की गोविंदरावांचे सर्वच व्यवहार सरळ, कायदेशीर नाहीत. कोर्टातला खटला, नोटीस हा सारा वरवरचा देखावा होता आणि नवल म्हणजे बहुतेक सर्व खटले कोर्टाच्या बाहेर तडजोडीने मिटत होते. विरुद्ध पक्षाचे लोक जबड्यांच्या ऑफिसात अगदी घाबऱ्या घाबऱ्या येत तडजोडीच्या वाटेल त्या शर्ती ते बिनतक्रार मान्य करीत. 1-2च अशी तुरळक उदाहरणं होती की जिथे ही तडजोड झाली नव्हती, पण त्या लोकांवर विलक्षण आपत्ती आल्या. घरातले करते सवरते लोक अपघातात सापडून मरण पावले. एकाने तर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घरादारांना, शिवारांना, धान्याच्या पडळींना आगी लागल्या. दुभती जनावरं, अवतावरचे बैल तडफड तडफड करून मरण पावले. अगदी दूध दुभती असणारी घरदारं पाहता पाहता धुळीला मिळाली. जबडे हे सारं पाहत होते. त्या काळात जबड्यांची प्रॅक्टिस जोरात सुरू होती. गोविंदरावांच्या एकाही केसमध्ये त्यांनी 1 पैसाही जास्त फी कधीच घेतली नाही. गोविंदराव म्हणाले असते तर त्यांनी सर्व कामं फुकट सुद्धा केली असती, कारण इतक्या वर्षाच्या अनुभवाने ते एक गोष्ट शिकले होते की गोविंदराव दस्त या माणसाबरोबर वैर घेरणं कुणालाच परवडणार नाही. शेवटी माणसाने डोळे कितीही मिटून घ्यायचं ठरवलं तरी काही काही गोष्टी नजरेतून सुटतच नाहीत. जबडे काही मूर्ख नव्हते. त्यांना दिसत होतं की गोविंदराव कोणत्या तरी अघोरी उपासनेचे साधक आहेत. त्यांना दिसत होतं की गोविंदरावांनी आपल्या फायद्यासाठी त्या शक्तीचा सरसकट वापर केलेला आहे आणि त्यांना हेही समजत होतं की तेही गोविंदरावांच्या अनेक कारस्थानात आत्तापर्यंत मूक साथीदार बनलेले आहेत. पण पैशाची सवय झाली होती, पैशाची चटक लागली होती. प्रत्येक गोष्टीचा सोयीस्करपणे अर्थ लावायला जबडे आता शिकले होते आणि शिवाय मनात गोविंदरावांची धास्तीही होती. गोविंदरावांच्या कोणत्याही कामाला, कशालाही नकार द्यायला जबड्यांची हिंमत होत नव्हती.
गोविंदरावांच्या मृत्यूने त्यांना अगदी सुटल्यासारखं झालं होतं. त्यांना कल्पना नव्हती की सुटका इतकी साधी सोपी कधीच नसते आणि गोविंदरावांसारख्या माणसांपासून सुटका कधीच होत नाही.